तर यानंतर जी मॅच असेल कैलासवासी अक्षय स्पोर्ट्स ज्या संघाचे संघनायक परेश कडके आणि त्यांच्या विरुद्ध शिवशंभू 11 सूरज भोईर एक बिग फाईट मॅच असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, टॉस झालाय. ही मॅच जशी संपेल आम्ही कोणत्याच प्रकारे तुमच्यासाठी थांबणार नाही आहोत. प्लीज आपण लगेच मैदानात उतरायचं आहे अशी नोंद घ्या. ही मॅच संपली की आपल्याला लगेच मैदानात उतरावं लागेल. तर गेम ऑन. विजयासाठी 65 धावांची गरज. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल गोळीच्या वेगानं सीमा पार. बबुल भगतचा पलटवार येतोय चौकार. तर नक्कीच पहिल्याच बॉलवरती चौकाराने डावाची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. बबुल भगत आणि रितेश भोईर सलामीवीर खेळाडूंची जोडी. राहुल भोईरचं एक षटक खूप महत्त्वपूर्ण एक निर्णायक असेल या मॅचमध्ये. या षटकामध्ये विकेटसाठी जाईल राहुल. किती धावा खर्च होत्या परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न राहुलचा असणार आहे. यावेळेचा बॉल खोदून काढलाय. बॉलला ऑन साईडला वळवलाय. एकच धाव. तर एकच धाव नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 5 धावा धावफलकावर आणि स्ट्राईक वरती येत आहेत फलंदाज रितेश भोईर. एक लेजेंड खेळाडू या रोडपालिका क्रिकेटचे. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समवेत इन्फॉर्म खेळाडू बबुल भगत जो थोड्याच दिवसांमध्ये आपल्या लाईफच्या एका सेकंड इनिंगला सुरुवात मात्र करणार आहेत. शुभेच्छा असतील संपूर्ण रोडपालीकरांच्या माध्यमातून, या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आणि RPL 2025च्या माध्यमातून. आडव्या बॅटने उभा खेळलाय मित्रांनो. हा चेंडू थांबणार नाहीये. बॉल इन टू द फेन्स. 4 धावांसाठी येतोय चौकार. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चौकार मात्र लगवला जातोय. रितेश भोईर आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती चौकार लगवतायत. आज मात्र वातावरण क्रिकेटला पोषक असं मध्ये मध्ये कुठेतरी शिराळ मैदानाच्या आतमध्ये पडताना जरूर आपण पाहतोय. उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळेसचा बॉल, हा फटका मित्रांनो. बॉल साईलच्या डोक्यावरून सीमारेखा पार. व्हॉट अ ब्युटिफुल हिट. षटकार. आक्रमण चढवलं जात आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री ईश्वर पाटील सर यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. सर आपलं मनपूर्वक आणि सरच स्वागत असेल. तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहिलं तर भरपूर मेहनत ईश्वर पाटील सरांची राहिली आहे. दरवेळेस मित्रांनो स्पर्धा कोणाची असू द्या हे मात्र इन ॲक्शन हे भरपूर सारं मेहनत घेतात. पडद्यामागचे कलाकार म्हणून आम्ही नेहमी त्यांना पाहतो. एक उत्तम असं व्यक्तिमत्व. सध्या 40+ संघाचं देखील चांगलं प्रतिनिधित्व करतायत. चांगला खेळ 40+ संघाच्या माध्यमातून सर मात्र करतायत. थोड्याच वेळामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील ते जोडले जातील. 5 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती जी सरासरी राखायची आहे त्या सरासरीपर्यंत संघ, परंतु फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. इथे मात्र चांगला झेल. अक्षय ठाकूर मात्र चुकत नाहीये. रितेश भोईर मोह आवरला नाहीये. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायच्या नादामध्ये रितेश भोईर बॅक टू द पवेलियन.
तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ज्या कामासाठी राहुलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला, धावा किती येऊ द्या परंतु या जोडीला फोडण्याचं काम होतं राहुलचं. आणि जोडी फोडताना आपण पाहू शकाल राहुल भोईर याला जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हारेल मित्रांनो त्याचा प्रवास इथेच थांबताना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलमध्ये आपण कोण खेळणार हे देखील पाहणं गरजेचं. नवीन फलंदाज सागर पाटील येत आहेत मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. आणखीन एक लेजेंड खेळाडू या रोडपाली क्रिकेटमधला. चला चला मॅच सुरू करायचे. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर अनिरुद्ध भोईर मैदानाच्या आतमध्ये. आमचे रामदादा पाडेल यांचं देखील इथे मात्र शुभागमन. चला 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 मॅच सुरू करा, मॅच थांबू देऊ नका. 7 मॅचेस खेळवायचे आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर्स. बबुल भगत मित्रांनो इथे मात्र चेंडू फटक्यामध्ये ताकद नव्हती परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मात्र सीमारेखा पार येतोय. बबुल भगतच्या बॅटमधून या षटकाची सुरुवात करणारा चौकार. तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री साईदास पाटील साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मी विनंती. तर नक्कीच आपण पाहू शकाल साई श्रद्धा संघ जो या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या संघाचे ते पुरस्कर्ते. त्यांचा संघ एका चांगल्या फॉर्म मध्ये मैदानावरती पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 65 धावा संघाने मात्र कुठून काढल्यात आणि इथे गोलंदाजी देखील चांगली करताना आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल बबुल भगत. फटका फसला की काय, इथे प्रयत्न सुरेख होता परंतु दर्शक म्हणून चेंडूला पाहावं लागेल राहुलला कारण की बॉल जातोय लॉंग ऑनला चिरत सीमारेखा पार. 6 धावांसाठी येतोय. बिग हिट बिग हिट बिग हिट षटकार. तर नक्की षटकार येतोय मित्रांनो. 2 चेंडू आणि 25 धावा. राहुल भोईरचा प्रयत्न होता जबरदस्त झेल घेण्याचा परंतु थोडस मित्रांनो अंतर राहिलं. ते अंतर मात्र या फटक्याला षटकारामध्ये कन्वर्ट करून गेले. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी झाला. नको प्रीतम अरे ते आले की आपण कमी करू. टेन्शन न घेऊ. हॅलो लय कमी झालं लय. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. तर पुढचा बॉल इथून आपण पाहिलं तर अनिरुद्ध भोईरचा कशा प्रकारचा असेल हे पाहणं गरजेचं. काहीशी कानमंत्रणं आपण पाहिली तर राहुल भोईर यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळाडूला देण्यात आलेली आहे. पाहूया ट्रॅप मात्र जरूर रचला गेलाय बबुल भगतसाठी आणि ट्रॅपमध्ये बबुल भगत फसेल का हे देखील पाहणं गरजेचं. बबुलची विकेट या मॅचमध्ये खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आतापर्यंतच्या बॅटमधून आपण विचार केला 2 चौकार येत आहेत, 1 षटकार येत आहेत. 4 चेंडूंचा सामना करत खेळतोय. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती तर टीमला घेऊन गेला तब्बल 25 धावा धावपटलावर. यावेळेसचा बॉल कॅपमध्ये चेंडू आहे. गोळीच्या वेगाने अक्षय ठाकूर तिथे उपस्थित आहे. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न गरज होती का मित्रांनो. खराब कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये परंतु फलंदाज सागर पाटील चुकला तो थांबला आणि चुकला तो संपला. मित्रांनो आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेसाठी तयार नव्हते सागर परंतु बबलचा कॉल होता आणि तिथे मात्र धोका पत्करावा लागलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जरूर चेंडू गॅदर झाला नाही परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुंदररित्या बॉलला कलेक्ट केलं आणि तिथून मात्र सागर पाटील डायमंड डकचा शिकार मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचा चेंडू ते खेळले नाहीयेत आणि इथून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपण नक्कीच सागर पाटील यांना पाहतोय. नवीन फलंदाज विनय कडके उर्फ बंटी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक जबरदस्त फलंदाज. जोपर्यंत बबुल मैदानावरती तोपर्यंत धावाचे
जोपर्यंत बबुल मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा चेज होणार यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. 26 धावा धावफलकावरती एक चांगली सफलता मिळतीये. सागर पाटील सारखा एक मोठा फलंदाज तंबूच्या दिशेने कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता भोपळाही न फोडता त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. बबुल एखादी झुंज देताना या मॅचमध्ये कुठेतरी अक्षय ठाकूरचं योगदान जबरदस्त राहिलंय. जरूर फलंदाजी त्याने चांगली केली नाहीये परंतु आतापर्यंत एक चांगला झेल आणि या विकेटमध्ये देखील त्याचा एक मोलाचा वाटा जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होईल तयार. यावेळेस लोअर फुल टॉस आहे. ऑन साइडला हा चेंडू सजवलाय. राहुल चेंडूच्या खाली आहे. एकच धाव, एक से ज्यादा कुछ नाही मिलेगा. एका धावेने समाधान मानावं लागेल. पहिले 2 चेंडू थोडेसे मागळे आल्यानंतर या पुढच्या 2 चेंडूंवरती चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज अनिरुद्ध भोईरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विनय कडके बंटी मैदानाच्या विनय कडके आपण पाहिलं तर बंटी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती. बॉक्स क्रिकेट खूप चांगला खेळतो खेळाडू. कॅप्चर सिलेक्शन नेहमी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय परंतु आज हे ओरम क्रिकेट खेळत असताना रोडपाली प्रीमियर लीग मध्ये कशा प्रकारचा कारनामा करेल. लोअर फुल टॉस बॉल उडाला मित्रांनो परंतु फटका फसलाय. ताकद अपुरी पडली या बॉल वरती विनयची आणि तेच कारण आहे की चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोशन भोईर यांच्या माध्यमातून पूर्ण केला जातोय. एका बाजूने फलंदाजांची गळती सुरू आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. बबुल भगतला 7 मिळणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अन्यथा मित्रांनो ही मॅच जिंकायची जे स्वप्न आहेत ती मात्र केवळ स्वप्न राहतील. इथून जर का हरलात तुम्ही तर थेट पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल RPLची ही स्पर्धा जिंकण्याकरिता. तर या दरम्यान आपण पाहिलं तर कळंबोली संघाचे संघनायक प्रभात आंबोरे यांचं इथे आपण पाहिलं तर जरूर शुभागमन होताना पाहायला मिळते. एक चांगला अष्टपैलू खेळाडू प्रभात आंबोरे आपण पाहू शकाल यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांच्या समवेत लेजंड क्रिकेटर अमितजी पाटील मॅन फ्रॉम रोडपाली यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना आपण पाहू शकाल. मी विनंती करेन अमित दादांना आणि प्रभात आंबोरे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तसंच अभिनंदन देखील करेल प्रभात यांना कारण की त्यांचा संघ मित्रांनो जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रभात आंबोरे आणि त्यांच्या टीमने मात्र पटकावलं. ज्यामध्ये जबरदस्त खेळी प्रभात आंबोरेची रॅली चांगलं नेतृत्व त्यांनी त्या टीमचं केलं आणि झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक म्हणजेच विजेतेपद पटकावलं. तर येस मुरबी सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तो कारनामा त्यांनी केला. पुढचा चेंडू फटका फसलाय. बॉल हवेमध्ये मिस टायमिंग झालाय. चेंडू एसटी रक्षक जज करतात आणि इथे मात्र बॅक टू बॅक विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर झेल चांगला पूर्ण केला जातोय. राज भोईरचा संपतोय खेळ आणि अजय कोळी पकडतो एक चांगला झेल. तर नक्कीच आपण पाहिलं तर या दरम्यान लखन भोईर एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना आपण पाहतोय. चला 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 मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 13.5च्या सरासरीने 27 धावा येत आहेत. विजयासाठी 65 धावांचं लक्ष म्हणजे अजून देखील 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. संघ मालक आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. साई श्रद्धा 11 संघाचे संघ मालक यांच्या परफॉर्मन्सने ते देखील खुश आपण पाहू शकाल.
तर नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं तर या 4 मॅचेस झाल्यावरती ना तर सेमीफायनलच्या मॅचेस जेव्हा संपन्न होतील म्हणजेच फायनलच्या अगोदर एक शो मॅच खेळवली जाणारी आपण पाहू शकाल लेजंड्स श्याम स्पोर्ट्स रोडपाली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर यंगस्टार्स श्याम स्पोर्ट्स रोडपाली तजुर्बा विरुद्ध ताकद अशी ही मॅच असेल. कुणाचा विजय त्या मॅच मध्ये होईल हे पाहणं गरजेचं. 12 चेंडू 38 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस फटका फसलाय. अक्षय ठाकूर चेंडूच्या खाली कॅच नव्हे मॅच सोडली आहे मित्रांनो. जल्लोष मनवत होते क्षेत्ररक्षक जेव्हा झेल पूर्ण हवेमध्ये उडाला. मोठी अपेक्षा होती अक्षय ठाकूर कडनं. या अगोदर खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती केलं परंतु तदनंतर बॉल मात्र भूमीला दान होताना मैदानावरती जरूर आपण पाहतोय. अक्षय ठाकूर स्वतःशी निराश आहे, स्वतःशी हताश आहे. कॅच तर सुटलीच मित्रांनो परंतु बॉल मात्र सीमारेखा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार मात्र मैदानावरती येतोय. 4 धावेनिशी टीमचा धावफलक पुढे सरकत आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहिलं तर तब्बल 31 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळेसचा बॉल इथे मात्र बीट केला जात आहे. गोलंदाज आपण पाहू शकाल अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये. इथून प्रत्येक निर्धाव चेंडू बबूलच्या दडपणांमध्ये वाढ करणारा असू शकतो तर प्रत्येक चौकार किंवा षटकार मित्रांनो आपण पाहिलं तर नक्कीच राहुल भोईर यांच्या दडपणांमध्ये वाढ करणारा असू शकतो. एक झेल निर्माण केला होता अजय कोळींनी पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिला चेंडू डॉट आला असता जर का बबुल भगतची कॅच पकडली असती. पहिल्याच बॉलवरती मासा गळायला लावला होता परंतु दुसरा चेंडू आपण पाहिला तर परफ्यूम डिलिव्हरी मैदानावरती केली गेली आहे. तिसरा चेंडू शाडंबोल ताकदीचा वापर टोलला प्रॉपर बॉलला भिरकाव लावलाय. जखमेवरचं मीठ चोळणारा षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 28 धावांची अजून देखील गरज. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर राहुल भोईर यांचा देखील झेल सुटला होता आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय बबुल भगत याचा झेल मैदानावरती सुटताना पाहायला मिळतोय. राहुल भोईरचा झेल सोडल्यानंतर 13 चेंडू 37 धावांची बहरदार खेळी त्याच्या बॅटमधनं आली आहे आणि इथून मात्र बबुल भोईर मिळालेल्या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट बिग हिट बिग हिट षटकार. तर यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बबुल भगत झेल सोडल्यानंतर मात्र सलग 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये लगवताना आपण पाहतोय. येणारे 8 चेंडू आणि आता मात्र इथून मॅच जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. आठ चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅच होती कुठे मित्रांनो. 12 चेंडू 38 ची गरज होती. त्यावेळेस बबुल भगतचा उडाला झेल. अक्षय ठाकूरने ती कॅच ड्रॉप केली. ती कॅच मित्रांनो या मॅच मधून नव्हे तर स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारी कॅच नक्कीच ठरू शकते का हे पाहणं गरजेचं. चला पंच इशारा करतायत तुम्हाला की लवकरात लवकर मॅच खेळायची आहे. पंचांनी एकदा पॅनल्टी दिली ना मित्रांनो ती पॅनल्टी तुम्हाला स्वीकारावीच लागेल. त्यामुळे टाइमपास करू नका. स्पर्धेला आणि मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. आता मात्र एक मॅच एक्स्ट्रा ऍड होते त्यामुळे तब्बल 8 मॅचेस आज आपल्याला खेळवायच्यात. तुम्हा सर्वांना विनंती असेल की लवकरात लवकर स्पीडअप आणि फक्त स्पीडअप. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. डायव्हिंग एफर्ट्स पाहायला मिळाले परंतु चेंडू थोडासा लांब राहतोय. तर नक्कीच आपण पाहिलं तर स्वर्गीय चंद्रकांत बाळाराम भोईर संघाचे संघमालक रितेश भोईर यांच्याकडनं सुवर्ण संधी येते. बबुल भगतने जर काही मॅच जिंकून दिली तर त्यांच्यासाठी रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक रितेश भोईर साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल याची नोंद घ्या. तर नक्कीच सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते तब्बल 44 धावा. अजून देखील 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. विनायक पाटील आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला जाईल का हेतूने पाहणं गरजेचं आहे.
यावेळेचा चेंडू इथून मात्र निर्धाव आलाय. प्रेशर थोडस वाढताना आपण पाहू शकाल बबुल भगतचं. आता मात्र चेंडू शिल्लक 6 आणि धावा करायच्यात 22. एक जीवनदान मिळालं होतं बबुलला, त्यानंतर मात्र 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु अजय कोळीचं कौतुक कमी करावं लागेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि इथून मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 21 धावांची गरज. चला टॉस झालाय. सूरज भोईर आणि परेश खडके ही मॅच संपता क्षणी मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. परेश खडके आपण टॉस जिंकलाय. कैलासवासी अक्षय स्पोर्ट्स या संघाने मॅच संपल्या मात्र त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. तर या दरम्यान सन्माननीय श्री क्रिश पाटील साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय क्रिश पाटील साहेब आपलं स्वागत आहे या रोडपाली प्रीमियर लीग मध्ये आणि विनंती असेल की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानपन्न व्हायचंय. तर नक्कीच प्लेयर आहेत आपण पाहू शकाल त्यांना इन ऍक्शन. चला लखन भोईर आपल्या संघाचे संघमनायक आपल्याला मात्र बोलवत आहेत. क्रिश पाटील तर या मॅचचं भवितव्य आपण पाहिलं तर सुशील पाटील यांच्या हातामध्ये. डीडी ढाब्याचे संघ मालक सुशील पाटील साहेब यावेळेस आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तर या दरम्यान आपण पाहू शकाल डीडी ढाब्याचे डीडी ढाब्याचे मालक सुशील पाटील आणि रोडपाली गावचे मलिंगा म्हणून ज्यांना संबोधलं जातं. चला राहुल एवढा वेळ नकोय आपल्याला. चला मॅच सुरू करा. विनंती असेल तुम्हाला मॅच सुरू करायची आहे लवकरात लवकर. तर यावेळेचा पहिला बॉल पंच मात्र इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये टीमची धावसंख्या. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील कारण की सर्व सामन्यांसाठी तेच पंच आहेत. तर 6 चेंडू आणि 22 धावांची गरज होती. आता मात्र 21 धावांची गरज होती सॉरी. पहिला बॉल अवांतर. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर बीट केलंय पूर्णपणे. जबरदस्त गोलंदाज आपण पाहिलं तर सुशील पाटील. परंतु बॉबी यांचं कौतुक करावं लागेल. बॉबी पाटील एक जबरदस्त चाहता मित्रांनो या रोडपाली क्रिकेटचा. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि राम पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी. जर का झेल पूर्ण केला तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल बॉबी यांना. तर यावेळेस खराब चेंडू फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. तर यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र चेंडू शिल्लक 4 आणि धावा बनवायच्या त्या 20. बबुल भगत मित्रांनो मॅच जिंकवली तर रितेशजी भोईर यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. हे दोनही चेंडू खराब होते असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणावं लागेल. परंतु बबुलला त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. राहुल भोईर चला एवढा टाइमपास नकोय प्रत्येक बॉल नंतर.
तर यावेळेस मात्र पुढचा बॉल हा चेंडू निर्णायक असेल आणि इथे हा चेंडू थोडासा खराब. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या 19. 4 मध्ये 3 षटकार डिपॉझिट करायचे आहेत. बबुल मध्ये ताकद आहे मित्रांनो, परंतु जर का रोडपालीमध्ये प्रसिद्ध व्हायचं असेल इथून पुढच्या आठवड्यामध्ये तर इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. आखूट टप्प्याचा बॉल अशा प्रकारचे चेंडू कराल तर नक्कीच तुम्हाला भोगावं लागेल मित्रांनो. बॉल जातोय सीमा पार. संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण करणारा येतोय षटकार. तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री जगदीश शेठ पाटील साहेब, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. स्वागत आहे जगदीश दादा आपलं या रोडपाली प्रीमियर लीग मध्ये. येणारे आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 3-13 कोणाचे होतील मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेसिंग असेल मित्रांनो, या स्पर्धेची नियमावली आहे. चला करण मॅच कडे लक्ष द्या. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला, खराब क्षेत्ररक्षण आहे. तर इथे मात्र हा चेंडू अडवणं अपेक्षित होतं. चांगला चेंडू. साहिल यांचं कौतुक करावं सुशील यांचं कौतुक करावं लागेल. सुशील पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना झेल तर सोडला मित्रांनो, तेलही गेलंय तूपही गेलं आणि हाती आता मात्र फक्त आणि फक्त खलबत्ता राहताना आपण नक्कीच पाहतोय. तर यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील बॅड बाउन्स आणि आता मात्र समीकरण उरतंय. येणारा चेंडू 1 आणि विजयासाठी 5 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे. बबुल बबुल पैसा वसूल असं म्हटलं जातं. तर चला 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 मॅच सुरू करायची. गरमागरमीची मॅच मित्रांनो. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. बाबू कोळी यावेळी क्षेत्ररक्षण मात्र सजवत असताना लॉंग ऑफ रिझन मध्ये जात आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे, याची नोंद मात्र घ्यायची. सर्व खेळाडूंना नियम माहिती आहेत, परंतु सांगणं आपलं काम आहे. एक चेंडू 5 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये चेंडूचं स्वागत करूया. बबुल भगत षटकार लगवला तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि इथे मात्र एका धावेने मॅच जिंकली जातीये. रोशन भोईर यांचा जल्लोष पहा मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी सुशील यांची मैदानाच्या आतमध्ये. चला परेश मैदानात उतरायचं आपण. तर सायदास पाडेल सर यावेळेस मात्र खुश. वेलकम टू सेमीफायनल टीम साई श्रद्धा 11. आणि या सामन्याचा हिरो नन अदर दॅन राहुल बोईर. तर पुढच्या वर्षीच्या आरपीएल साठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर बबुल वैयक्तिक अर्धशतक. मॅच जरूर हारला परंतु पहिलं वैयक्तिक अर्धशतक या मैदानावरती फलंदाज बबुल भगतच्या बॅटमधून 17 चेंडू आणि 52 धावांची बहरदार खेळी फलंदाज बबुलची राहिली आहे. एक हाती किल्ला लढला मित्रांनो, सर केला, परंतु शेवटच्या क्षणाला एका धावेने अपुरं राहावं लागलं. हेच तर कंपल्सरी चेसिंग आहे. 8वा ते तलोजाचं मैदान जिथे मात्र तब्बल 90 धावा चेस करत